2019चा नक्कीच आपण सर्वजण मिळून निरोप घेत आहोत. या स्पर्धेविषयी जर बोलायचं झालं तर माझ्याकडे खरं तर शब्द नाही आहेत या स्पर्धेविषयी कौतुक करण्यासाठी. कारण त्यांचं आयोजन आणि नियोजन एवढं जबरदस्त आणि कौतुकास्पद आहे. निश्चितच श्रीकांत भाऊंनी जे आयोजन केलेलं आहे, मी तर म्हणेन निश्चितच ठाण्यामध्ये वर्ल्ड कप का समजला जातो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि येणाऱ्या 2020 मध्ये निश्चितच जरी मला या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करायला चान्स मिळाली किंवा जरी नाही मिळाली तरी या स्पर्धेला मात्र भेट नक्की देईन. थँक्यू ज्ञानेश्वर मुकादम, थँक्यू, धन्यवाद. तर मी विनंती करतोय डीजे सँडी यांनी यायचे पुढे, आपला देखील सन्मान केला जातोय. डीजे सँडी सुनील राव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. डीजे सँडी खास त्याच्यासाठी स्पेशल सेलिब्रेशन, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि अतिशय जबरदस्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे आमचे डीजे सँडी. मी विनंती करतोय सुनीलजी राव साहेब यांना की त्यांच्या शुभ हस्ते डीजे सँडी यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर tenniscricket.in संतोष नाणेकर. टेनिस विश्व काय असतं, टेनिस विश्वातली प्रेम काय असतं, गोडवा काय असतो किंवा विलोभनीय क्रिकेट कसं घडतं याचं पहिलं स्वरूप युट्यूबवर दाखवणारा तो व्यक्ती, त्यांची टेक्निकल टीम विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारावा. मी विनंती करतोय माननीय श्री बहादुरजी बिस्ते यांना की त्यांच्या शुभ हस्ते सत्कारित करायचं आहे tenniscricket.in यांना. नक्कीच नाना असतील किंवा सर्व टीम असेल, हॅट्स ऑफ नाना तुमच्या या संपूर्ण टीमला, tenniscricket.in ला, संतोष नाणेकर टीम, ऑल बेस्ट. यस. त्यानंतर आपण बघतोय ही जी आपण बघतोय युट्यूबवर स्पर्धा पोहोचवण्याचं जे काम केलेलं आहे ते म्हणजे प्रथमेश ब्रॉडबँड यांनी पोहोचवलेले रत्नाकरची भोईर यांना मी विनंती करतो आपण सुद्धा याचं आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. रत्नाकर भोईर साहेब आलेले आहेत यांना की त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री रत्नाकरजी भोईर यांना सन्मानित केलं जाईल, सत्कार केला जाईल त्यांचा. ही युट्यूबवर नेटची सुविधा जी दिली होती ती यांच्याकडून झाली होती प्रथमेश ब्रॉडबँड. धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यानंतर पार्ट टाइम स्कोरर जो आमचा होता त्यांनी अतिशय चांगलं स्कोरिंग सागर जाधव पुढे यायचंय. लंच ब्रेक मध्ये नक्कीच ज्ञानेश्वरची भूमिका पार पाडणारा हा युवा स्कोरर, त्याला देखील सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करतोय आपण बघतोय माननीय श्री ॲडव्होकेट साहेब यांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हे सन्मानित करायचं आहे. MB पाटील साहेब न्यायाधीश आहेत सत्र न्यायालय सेशन कोर्टचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी पीच ज्यांनी बनवली ते डब्बू प्रकाश यादव यांनी देखील पुढे यायचं आहे, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय डब्ल्यू येस आलेले आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा नगरसेविका मॅडम यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. लेदर साठी जी विकेट बनवली जाते ती टेनिसला बनवणारा हा जय मल्हार ज्यूस सेंटर, शिव मल्हार ज्यूस सेंटर, महेश राऊत आपण सुद्धा यायचं आहे कारण VIP डायस वर 7 दिवस येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा चांगला तुम्ही थंडावा केला होता. त्याच्यानंतर सर्व महेश राऊत साहेब आपण पुढे या, जर आपण असाल तर त्वरित या. त्याच्यानंतर आपण बघतोय मनीषा इव्हेंट कंपनीचे माननीय श्री रुपेची भोईर यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. नक्कीच महेश राऊत यांच्या आई आहेत मला वाटतं. मी विनंती करतोय गुलबी मॅडम यांना की त्यांच्या शुभ हस्ते सत्कारित केलं जाईल. मनीषा इव्हेंट कंपनीचे आपण बघतोय ज्यांनी हे पूर्ण मैदान सजवलेलं आहे त्यांना सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या. घडवण्यामागे एक यशस्वी स्त्रीचा हात असतो आणि त्यांची आई असेल, त्यांची पत्नी असेल, त्यांच्याकडून नक्कीच हा सन्मान स्वीकारला जातोय. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळूया, मात्र तत्पूर्वी
मी विनंती करते आणखीन एक आमचे जबरदस्त कार्य करणारे ज्यांनी 3 कामं केलेली आहेत. एक तर आपण बघितलं मैदान कव्हर केलं, त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स असो किंवा प्रेक्षक असो किंवा व्हीआयपी डाईस असं कव्हर करणारे कॅमेरामॅन भास्कर डाकी नाना. नाना, वेलकम नाना. क्या बात आहे. सतत 24-25 वर्ष कॅमेरामॅन भूमिका, प्रामाणिकपणे न्याय देणारा हा व्यक्ती आपण बघतोय. नाना आमच्या व्हीआयपी डाईस वर येत आहेत. जोरदार टाळ्या नानांसाठी झाल्या पाहिजेत. सुस्पष्ट एकदम चेहरा, तदनंतर एक जबरदस्त क्लिअरिटी. नाना. मान्य श्री सुनीलजी राव यांना की त्यांच्या शुभ हस्ते मान्य श्री सुनीलजी राव असेल का त्यांच्या शुभ हस्ते भास्करजी डाकी उर्फ नाना यांनी अतिशय चांगला कॅमेरावर केलेला आहे. नक्कीच रणजी ट्रॉफीसाठी ज्या व्यक्तीने गाणं लिहिलं, महेश राऊत यांचे बंधू अक्षय राऊत हे आलेले आहेत आणि महेश राऊत यांचा जो सन्मान होणार आहे ते स्वीकारत आहेत. मी विनंती करतोय आदरणीय MB पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. त्यानंतर या स्पर्धेला हे 2 महिन्या 3 महिन्या अगोदरपासून सजवणारे आपण बघतोय ऑरेंज चिपचे महेश राऊत. महेश राऊत शिवमल्हार ज्यूस सेंटरचे मालक, त्यांचे बंधू अक्षय राऊत त्यांनीच हे गीत लिहिलंय आमच्या रणजित स्पोर्ट्स साठी, त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ. आणि श्री ओमकार कदम यांनी सुद्धा हे असं आहे. आणि श्री ओमकार कदम ऑरेंज टिपचे करता धरता आपण बघतो. ही जी सगळी ॲनिमेशन फोटोग्राफी जी आपण बघितली ती यांच्या माध्यमातून फेसबुक असो व्हॉट्सअप असो या स्पर्धा चालू होण्या अगोदर जे प्रसिद्ध केलं ते श्री ओमकार कदम यांनी. नक्कीच स्पर्धेचा 8वा दिवस असेल, स्पर्धेचा 7वा दिवस असेल, मात्र ती कधी येणार हे सर्वांपर्यंत पोहोचवणारे फेसबुक व्हॉट्सअपवर हीच ती व्यक्ती. मी विनंती करतोय MB पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या व्यक्तींचा करावा. त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान करावं. क्या बात आहे. यस आणि कोणाचा जर नक्कीच धन्यवाद. DJ थोडासा आवाज आपण कमी करावा. सर्वांचं स्वागत सन्मान झालं असं आम्ही ग्राह्य धरतोय आणि मुख्य कार्यक्रमाकडे आम्ही वळतोय. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुनील घरत, गावदी स्पोर्ट्स अंजूर संघाचा खेळाडू. मॅन ऑफ द मॅच पर्पल कॅप, एक पर्पल कॅप. आपण बघतोय नगरसेविका सौभाग्यवती साधनाजी जोशी यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच ची आकाशा ट्रॉफी सुनील घरत याला प्रदान केली जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यामध्ये कंजूसी नको. क्या बात आहे. सन्मान क्रिकेटचा अभिमान या ठाण्याच्या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश याचं नामांकन होते सामनावीर या पुरस्कारासाठी. विनंती करतोय मी हा आर्किटेक्ट आहे मित्रांनो, हा आर्किटेक्ट आहे. आपण गुळवी मॅडमना विनंती करूया त्यांच्या शुभ हस्ते, स्त्री शक्तीच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला होता. जोरदार टाळ्या. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त आहेत वंदना गुळवी मॅडम, मात्र भोईर कुटुंबाचे एक सदस्य आहेत आणि त्यामुळे नक्कीच भोईर कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असता की त्या आवर्जून उपस्थित राहतात. त्यांची मुलगी सृष्टी ही देखील आलेली आहे, तिचं देखील स्वागत. यस दिली होती सैजाद शेख कडे असतील, हेमंत पाटील कडे असतील, ती आपण देऊया. तर दत्ता महाले साहेबांसाठी कडून इथे 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. ते पारितोषिक षटकार, शेवटचा जो षटकार आला होता आकाश, मला शेवटचा षटकार आकाशने मारला होता, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी पुढे यावं. महाले साहेबांकडून देखील पारितोषिक आलेले आहेत विजयी संघासाठी. त्याचप्रमाणे किशोर ढोबळे यांच्याकडून देखील पारितोषिके आले आहेत. हे पण बघतोय बलिरामजी मडवी यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक. अक्षय महाले यांच्याकडून हा इथे किशोर ढोबळे साहेबांकडून देखील जे पारितोषिक होतं ते दिलेलं आहे.
विजयी संघासाठी 500 रुपये आहे पारितोषिक. कर्णधार यायचं विजयी संघाच्या. विजयी संघाचा कर्णधार लवकर या. मोहम्मद भाई नक्कीच या खेळाडूला आपण किती कौतुक करावं पहा. सकाळी 6-7 वाजता उठणार ते रात्री 12 वाजता झोपणार हा खेळाडू मोहम्मद वरेकर. प्रत्येक नक्कीच रणजित स्पोर्ट्स रणजित फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल धन्यवाद. किशोर ढोबळे येत आहेत, त्यांना देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. पुष्पगुच्छ देऊन आम्ही श्रीकांत भोईर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. किशोर हे आपण बघू शकतो ढोबळे थँक्यू. त्याचप्रमाणे नक्कीच आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. यस 6व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये आणि आकर्षक रणजी ट्रॉफी. विनंती करतोय संघ आहे तो MCC स्पोर्ट्स कासारवडवली. यस कमॉन ऑन द स्टेज MCC स्पोर्ट्स कासारवडवली. हरून देखील जिंकलं. मान्यवरांना मी विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान. गुळी मॅडम असतील, MB पाटील साहेब असतील, राव साहेब असतील, वीर साहेब असतील, सर्व मान्यवरांनी उठावं. सलीमजी पाटील असतील, गोंधळे साहेब असतील, सर्वांच्या शुभ हस्ते ओवळी संघ भिवंडी ते काल्हेर येथे फायनलचा मॅच खेळत असल्याने त्यांचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा आपण 20,000 रुपये आणि 5व्या क्रमांकाची रणजी ट्रॉफी आपण या खेळाडूंना द्यावी. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. फोर्थ रनअप बरोबर आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक बहुमान जातो आहे सोनवाई मरू आहे बालकुम संघ. बालकुम संघाला जोरदार टाळ्या वाजवूया आपण. 35,000 रुपये रोख रक्कम आणि भव्य दिव्य ही रणजी ट्रॉफी. यस पुन्हा सांगायचं आहे कल्पेश पात्रे आणि भव्य अशी ट्रॉफी आपण बघतोय रणजित स्मृती ट्रॉफी. थोडंसं खेळाडूंना येण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. निखिल पाटील ज्यांनी झेल टिपलाय, निखिल पाटील. निखिल पाटील आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर दखल घ्या. ज्यांनी एक झेल टिपलाय निखिल पाटील लवकर या. 200 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. मी विनंती करतोय शैलेश भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांनी पारितोषिक द्यावं. या पुढे या. बालकुम संघ फोटो सेशन झालेलं आहे. अभिनंदन बालकुम संघ.
इथे 200 रुपयाचं पारितोषिक निखिल यांनी पुढे यायचंय. 200 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र शैलेश भोईर यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे. क्या बात आहे. आपण समोर कॅमेरा आहे. आता मी विनंती करतोय उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या स्पर्धेतील. अजित, भावेश, आणखीन कोण आणखीन नाव कोण असेल? असेल. शर्यतीमध्ये कोण कोण होते यस ट्रॉफी आपण पाहू शकता. बेस्ट बॉलर, ट्रॉफी वर आणून ठेवायची. बेस्ट बॉलर. आवाज कमी येतोय. अजून का आवाज कमी येतोय. नामांकन होतंय. एक मिनिट. हात वर करायचा. भावेशसाठी किती आहेत आणि भावेश साठी हात वर करा. किती भावेश कमी आहेत. अजित साठी हात वरती करा. मात्र या ठिकाणी आमचे स्कोरर सांगतील तसं आम्ही ऐकणार आहोत. बेस्ट बॉलर आहे तो म्हणजे ज्याने या स्पर्धेमध्ये 16 विकेट घेतल्या तो आहे भावेश. इज द बेस्ट बॉलर. जास्तीत जास्त गडी बाद करणारा या शृंखलेमधला हा खेळाडू. 2 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या खेळाडूला मिळाला. तोच खेळाडू भावेश, मालवणी स्पोर्ट्स मालवणी संघाचा. 2 वेळा एका सामन्यामध्ये 5 गडी बाद करण्याचा मान मिळवला होता या गोलंदाजाने भावेश मालवणी संघाचा. आपण पाहतोय रोख रक्कम आणि आकर्षक उत्कृष्ट फलंदाज होते ट्रॉफी साधनाजी जोशी वंदना आणि गुळवी गुळवे मॅडम मॅडम. यांच्या शुभ हस्ते, नगरसेविका मॅडम यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. स्त्री शक्तीचा सन्मान, स्त्री शक्तीला सॅल्यूट. बेस्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन कोण असेल. एनी गेजेस. श्रीकांत. अजून कोण असेल उत्कृष्ट फलंदाज. बघूया ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये पूर्ण 120 धावा बनवल्या. 120 धावा बनवणारा गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाचा आकाश याचं नामांकन होतंय. उत्कृष्ट फलंदाज, रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा एम बी विनंती पाटील करतोय. साहेब, नगरसेविका मॅडम, वंदना गुळवी मॅडम या तिघांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द रणजी ट्रॉफी 2019. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, रोख रक्कम 35,000 रुपये आणि भव्य दिव्य रणजी ट्रॉफी. नामांकन होत है जॉली बॉयज मुमरा की टीम. आपको आगे आना है. 3rd प्राइज. जॉलीबाई मुंब्रा टीम. रोख रक्कम 35,000 आणि आकर्षक अशी रणजी ट्रॉफी. जॉली बॉयज मुमरा के सभी खिलाड़ी आइए. या क्रमांकाचं पारितोषिक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला. ते जॉली बॉयज मुमरा हा संघ. जॉली बॉयज मुमरा के कप्तान आपको आना है. कैप्टन आपको आना है. जॉली बॉयज के कप्तान आपको आना है. बंटी आसिफ. बंटी. आपण या ठिकाणी यायचं आहे. बंटी ने यायचंय. मुदस्सिर आहे या ठिकाणी. मुदस्सिर कैसा लगा इस टूर्नामेंट में आपको खेलते हुए. बहुत अच्छा लगा. अपीयरेंस भी अच्छा था. टूर्नामेंट मैनेज भी बहुत अच्छा हुआ. बहुत अच्छा लगा खेल के. पब्लिक भी बहुत था, दर्शक बहुत थे. दर्शकों के लिए क्या कहेंगे आप. क्राउड यहाँ पर हमेशा होता है और खासकर शेखुदा के टूर्नामेंट में तो उनकी फैन फॉलोइंग भी अच्छी है और बंदा भी अच्छा है तो बहुत अच्छा सपोर्ट मिल जाता है. इस बार 3rd नंबर पे आए हैं. अगले साल कितने नंबर पर जाना चाहेंगे. कोशिश करेंगे फाइनल की. थोड़ी गलती हो गई उस वजह से प्राइस छूट गया. बाकी वरना दावेदार थे. अगले साल फर्स्ट प्राइज मारने के लिए कोशिश करेंगे. ऑल द आपको बेस्ट. ऐसा लग रहा है कि आप रन आउट हुए थे उस टाइम आपका गेम प्लानिंग चुका था. जी वो क्रूशियल मोमेंट हो गया कि कलेक्ट भी अच्छा करके उसने रन आउट कर दिया. उस वजह से हो भी सकता है. मैं रहता तो कुछ गेम प्लान अलग हो जाता था. यस थैंक यू मुदस्सिर. थैंक यू. सेकंड प्राइज
सेकंड प्राइज रोख रक्कम 75,000 रुपये आणि रणजी ट्रॉफी विनर टीम मालवणी स्पोर्ट्स, रनर अप टीम मालवणी स्पोर्ट्स मालवणी. वेलकम मालवणी. Tu le bella con la papaya. यस यस वेल प्लेड प्रमोद, वेल प्लेड. मालवणी अतिशय जबरदस्त खेळ दाखवला आपला आणि फायनल पर्यंत पोहोचते मालवणी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालवणी संघाने अतिशय शिस्तबद्ध खेळ सुद्धा दाखवलेला आहे. हे आपण सेलिब्रेशन बघू शकता. ही एक खासियत आहे ती म्हणजे रणजी स्पोर्ट्सची. जसं वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन असं तसं हे ठाण्याच्या वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. याची देही याची डोळा पाहणारा आषण आपण पाहू शकतो. ठाण्याची बहुमानाची वैभवशाली गौरवशाली सन्मानाची विनंती स्पर्धा. की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. रोख रक्कम 75,000 रुपये आणि ही आकर्षक रणजी ट्रॉफी. जोरदार आवाज, थोडासा माईक द्या आवाज. क्या बात है. जबरदस्त सेलिब्रेशन केलं जाते या ठिकाणी. रनर अप राहत होतो मालवणी स्पोर्ट मालवणी संघ. थँक्यू. आणि नक्कीच हा सन्मान, हा अभिमान. पण मालवणी संघाचा कर्णधार आपण यायचंय. मालवणी संघाचा कर्णधार प्रमोद, मालवणी संघाचा कर्णधार आपण यायचंय. मालवणी मालवणी डीजे ऑपरेटर थोडासा आवाज वाढवा. मालवणी संघाचा कर्णधार थोडासा आवाज द्या. मालवणी टीमचा कॅप्टन आपण यायचं आहे. प्रमोद, यस प्रमोद, अभिनंदन प्रमोद. रनर अप राहिलेले आहे. अतिशय चांगला खेळ दाखवला, शिस्तबद्ध सुद्धा खेळ तुम्ही दाखवलेला आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं आणि तुम्हाला आयोजन कसं वाटलं? हे खूप चांगलं आयोजन होतं. मी श्रीकांतला या स्पर्धेत खेळायचे समोरून फोन केला की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची आहे. कसं माहिती आहे, श्रीकांत भाऊने आम्हाला चांगलं एंट्री दिली म्हणून आम्हाला चांगलं केलं. फायनल मध्ये तुम्ही बघितलं थोडासा स्कोर कमी पडला होता. फायनल तुम्ही हारले, रनर अप राहिलेले आहे. कुठे कमी पडले होते? कुठे नाही, बॅटिंग घेतलेली पण स्कोर थोडा कमी पडला. अजून 5-6 रन आम्हाला वरती करायचे होते 40 पर्यंत. पण जो तो गेम आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हारजीत तर होणारच आहे. ही स्पर्धा कशी वाटली? हे आयोजन नियोजन कसं वाटलं? हे वैभवशाली ठाण्याचं गौरवशाली क्रिकेट कसं वाटलं? खूप 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 चांगलं आयोजन आहे. खूप चांगलं ग्राउंड बनवलं आहे आणि इथं माहोल आणि तिकडचे सर्व लोक वगैरे चांगले आहेत. खूप चांगलं आयोजन. यस, नक्कीच ह्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत. पुढच्या वर्षी कुठल्या क्रमांकावर जाण्याचा प्रयत्न असेल? पुढच्या क्रमांक 10वा पण नंबर येऊ शकतो, 12वी नंबर येतो. 48 संघाचं सर्व जिंकलेले आहेत. असं काय नाही की सर्वच गेम हरला आहे. जिंकणार तो जिंकणारच आहे. 48 टीम मध्ये कुठली मात्र पण तुम्ही team येणार संकल्प नाही. काय करता? संकल्प काय नाही करणार. आम्ही आजचा प्रयत्न खेळू की चांगला गेम खेळू. असं काय नाही हरणार गेम हरलाय म्हणून फर्स्ट प्राइज त्या लोकांनी मारले सेकंड आम्ही, असं आमचं काही नाही. गेम भावाचे खेळायचं आहे. पुढच्या वर्षी पहिल्या नंबरवर जाण्यासाठी प्रयत्न कराल का? नाही, प्रयत्न तर सर्व 48 टीमांचा प्रयत्न असतो. पण प्रयत्न एवढाच आहे की जो जिता वही सिकंदर. क्या बात है. जो जीता जो वही जीता सिकंदर. वही सिकंदर. मात्र अद्यापही वैयक्तिक एक बक्षीस बाकी आहे. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मानकरी? अजून कोण? आवाज कमी येतोय. आयुब, लखन, आणि मॅन ऑफ द सिरीज. यस, मी तुम्हाला एक हिंट देतो. ज्या फलंदाजाने, ज्या खेळाडूने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, त्याने आपण बघितलं या स्पर्धेमध्ये एकंदरीत 5 गडी बाद केले. शतरक्षण सुद्धा चांगलं केलं आणि 120 धावा खेळणारा आकाश is the man of the आकाश, series. प्लीज कम ऑन स्टेज. आकाश मॅन ऑफ द सिरीज. आपण पाहिलं की बरेच खेळाडू या रँकिंग मध्ये होते. यस, सर्वां मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक अशी ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची प्रदान करायची. आकाश याला जोरदार टाळ्या. आकर्षक रोज पारदर्शी आकाश मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण पटकावलं आणि कशा पद्धतीने एन्जॉय केलं हे क्रिकेट, कशा पद्धतीने आनंद व्यक्त करताय? हे पण बघतोय की भिवंडी क्रिकेट सुद्धा भरपूर तुम्ही खेळता. क्रिकेट असो किंवा आपण सिटी क्रिकेट असो, या ठिकाणी भिवंडीमध्ये भरपूर खेळल्यानंतर या ठिकाणी तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आल्यात.
त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं ह्या क्रिकेटमध्ये आणि त्या क्रिकेटमध्ये? आम्ही ठरवूनच आलेलो की ही स्पर्धा जिंकायची. आम्ही प्रत्येक वर्षी बघतो की आयोजन खूप छान असतो आणि आम्हाला जिंकायची होती ही स्पर्धा आणि आम्ही ते करून दाखवलं. भिवंडी क्रिकेट आणि ठाणे क्रिकेट काय फरक जाणवला? फरक म्हणजे इथे थोडे सामने 5 षटकांचे होतात आणि आयोजन वगैरे खूप छान असतं. आमच्याकडे पण होतात 4 षटकांचे होतात, पण सामने खूप असे फटाफट खेळायला लागतात आम्हाला. नक्कीच इथे खूप रिलॅक्स मध्ये खेळायला भेटतो. श्रीकांत भाऊंना तुम्ही कसे धन्यवाद व्यक्त कराल? थँक्यू आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी संधी दिल्याबद्दल. आणखीन एक महत्वाची गोष्ट जे स्लोगन दिलं होतं बेटी बचाव स्त्री भ्रूण हत्याडाला निसर्गाचा समतोल पाला, याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? येस वी ऑल सपोर्ट दॅट स्लोगन फॉर सेव्हिंग गर्ल चाइल्ड. थँक्यू. थँक्यू. यस कॅप्टन आपण यायचं आहे, फक्त एकदा कॅप्टन यायचं, आपली इंटरव्ह्यू घेतली जाईल, नंतर बक्षीस दिलं जाईल. गिरीश तरे. जोरदार टाळ्या गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. अंतिम विजेता फायनल यांनी मारले 1,50,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आणि चॅम्पियन टीम. आयोजन कसं वाटलं आणि श्रीकांतचं जे आयोजन कसं वाटलं तुम्हाला? नक्कीच मी श्रीकांत दादाला धन्यवाद करू शकतो की आम्हाला खेळायची चान्स दिली इथे आणि थँक्स टू श्रीकांत दादा. गिरीश, एक बाब जाणवतोय की नक्कीच भिवंडी क्रिकेट एक जगावेगळं क्रिकेट आहे, मात्र हे ठाण्याचं गौरवशाली वैभवशाली आणि मानाची स्पर्धा खेळताना कशा पद्धतीने आनंद व्यक्त करशील? नक्कीच आम्हाला खेळताना खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघितलं असेल की शेवटच्या सामन्याला आम्ही किती एन्जॉय केलं इथे आणि खूप मानाची स्पर्धा आहे आणि ती आम्ही पटकावलेली आहे. नक्कीच गिरीश, ह्या फायनल पटकावल्यानंतर तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने जल्लोष असेल? नक्कीच जल्लोष असा होता इथे मैदानावर होता तसाच जल्लोष गावात असणार आहे. नक्कीच मिरवणूक निघणार आहे ही ट्रॉफी, संपूर्ण गावभर ही फिरणार आहे ट्रॉफी. अभिनंदन. ड्रीम काहीतरी बोलायचं आहे मुकेश. पहिली बात तर आम्हाला इथं खेळायला एंट्रीज नव्हती, तर आम्ही सहज असं फोन केलं की आम्हाला खेळायची इच्छा होती पण आम्ही लेट झालेलो. पण आम्ही इथले आमचे ते श्रीकांत पाटील कोण आहेत त्यांना भोईर आहेत त्यांना आम्ही फोन केलं की आम्हाला एंट्री पाहिजे, पण ते आम्हाला बोललेले की एंट्री फुल झाल्या तुम्ही लेट झाले. तरी आम्ही बोललो की भाऊ बघा आम्हाला खूप खेळायची इच्छा आहे तुमची आणि तुमची टुर्नामेंट खूपच चांगली असते. जसा तुमच्या ठाण्याचा वर्ल्ड कप इकडचा आहे तसा आमच्या भिवंडीचा आलताबालीचा वर्ल्ड कप आहे. अशी तुमची ट्रॉफीची गिनती केली जाते. तरी पण आम्ही एक दिवस वेट केला, पण भाऊने आम्हाला नव्हती संधी तरी पण संधी दिली आणि त्या संधीचा आम्ही सोना करून दाखवला आणि त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थँक्स. नक्कीच प्रत्येक क्रीडासिक प्रत्येक खेळाडू बांधव हा सन्मानानं आणि अभिमानानं पाहतो ही रणजित स्मृती चषक स्पर्धा. यस आणि आपण बघितलं सीझन 5 रणजी ट्रॉफी Winning team! चॅम्पियन टीम गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. जिसे हार नहीं मंजूर वो गावदेवी अंजूर. 1,50,000 रुपये आणि भव्य दिव्य या स्पर्धेचं अजिंक्यपद मी असणारी ट्रॉफी सर्व रणजी मान्यवरांना ट्रॉफी. विनंती करीन की त्यांची शुभ हस्ते श्रीकांतजी भोईर आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान हे एक जबरदस्त सेलिब्रेशन आपण पाहू शकता. ही शान आहे रणजी ट्रॉफीची. अतिशय जबरदस्त सेलिब्रेशन वाईस सेरेमनी आपण बघतोय रणजित स्मृती चषक 2019 चा. रोख रक्कम 1.5 लाख आणि एक भव्य अशी ट्रॉफी. हा सन्मान, हा गौरव, हा वैभव, हा बहुमान, हे वैभवशाली प्रेम. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी ही ट्रॉफी या गावदेवी स्पोर्ट्स अंजूरला प्रदान करावी. रोख रक्कम 1,50,000 रुपये आणि हा वैभवशाली ठाण्याचा बहुमान, ठाण्याचा वर्ल्ड कप रणजी ट्रॉफी. जोरदार टाळ्या. या 5व्या पर्वामध्ये नक्कीच हा निरोप घेताना खूप अंतकरण जड होत आहे, डोळे देखील पाणावतात
मात्र हा निरोप आपल्याला प्रत्येकाला घ्यावाच लागेल, कारण या निरोपातून एक नवीन पर्वाची निर्मिती होणार आहे, नवीन पर्व उदयास येणार आहे. आणि या पर्वासाठी नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, सर्व आयोजकांच्या टीमचं धन्यवाद व्यक्त करतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी तन मन धन दिलं त्या सर्वांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून श्रीकांत भोईर साहेब, रणजित फाउंडेशन, रणजित स्पोर्ट्स वतीनं रणजित भोईर होता लाडका, जीवा भावाचा मित्रांचा, छंद भारी त्याला क्रिकेटचा, नाव ठेवला त्याने चुकाईचा. रणजित भोईर होता लाडका, जीवा भावांचा मित्रांचा, छंद भारी त्याला क्रिकेटचा. डीजे आम्ही एक शेवटची सूचना सांगतोय. हे आपण 5वं पर्व पाहिलं मित्रांनो. या 5व्या पर्वामध्ये मोहम्मद वरेकर साहेब असतील, मनोज मडवी असतील, आमचे सनी वाघमारे असतील, आमचे आयुब शेख असतील, आमच्या सर्व टीमचं नक्कीच मी हॅट्स ऑफ करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो. कारण प्रत्येक दिवशी त्यांची भूमिका कोणती होती आणि त्या भूमिकेला न्याय देत या रणजित भोईर साहेबांच्या या पवित्र स्मृतीस नक्कीच कशी भावपूर्ण श्रद्धांजली मिळून त्यांच्या कार्यातून ही उल्लेखनीय बाब त्यांनी केली, त्याबद्दल त्या सर्वांना माझा मालाचा सलाम. ही नक्कीच 5वी यशस्वी स्पर्धा करण्यात जे यश मिळत आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा या सर्व सवंगड्यांचा असेल. मात्र येणारं 6वं पर्व नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी फॉरेन टूर असेल त्या खेळाडूला. ही 6वं पर्व एक वैभवशाली पर्व असेल. मात्र या 6व्या पर्वासाठी मी इथेच शुभेच्छा देतोय. अंजूर टीम नक्कीच तुम्ही चांगले खेळलात, ऐतिहासिक क्रिकेट खेळलात, त्याबद्दल आपण नक्कीच सर्वांचा धन्यवाद. भारी त्याला क्रिकेटचा, नाव ठेवला त्याने चुकाईचा. रणजित भोईर होता लाडका, जीवा भावांचा मित्रांचा. थँक्यू 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 ये गावा गावांच्या डीजे